हाय गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर गाईज खूप दिवसांनी आज मी ब्लॉग करतोय कारण आम्ही सगळे मित्रमंडळी फिरायला चाललोय. कुठे चाललोय आपण? देवगडी कशेळी बीच. आणि तिकडे जाणार आहे आणि तिकडे खूप सारे असे स्पॉट्स आहेत जे तुम्हाला माहिती नसतील, तिथे आम्ही फिरणार आहे. सो स्टे ट्यून, हा ब्लॉग बघत राहा. आता आम्ही कोणता पनवेलला जाणार आहे, पनवेलवरून पकडणार आहे ओखाच्या जनरल डब्यामध्ये आम्ही एक प्रवास करणार आहे. सो आम्ही खूप मजा करणार आहे. आवाज आपण आम्ही तिकडे गेलेलो मँगलोर एक्सप्रेस पकडायला पनवेलपर्यंत जायला, पण इश्यू असा झाला की गाडी एवढी पॅक होती की लोकांनी आतमध्ये दरवाजाच नाही ओपन केला. सो असं वाटत होतं होळीला जेवढी गर्दी असते तेवढी गर्दी चालू आहे की काय, एवढी हालत आहे. होळीला काय परिस्थिती असेल हा ते तुम्ही विचार करा. आता चला, हा ओखा एक्सप्रेसचा ब्लॉग होणार आहे आज. तर आता पनवेलला जायला आम्ही पकडली आहे ही लोकल 10:55ची लोकल आणि आपण पोहोचू किती वाजेपर्यंत? 11:45. तर आता आम्ही पनवेल स्टेशनला पोहोचलो आहे आणि इथे बघू शकता गोवा संपर्क क्रांती 2:30 वाजता येणार. हिचा टायमिंग काहीतरी 12:30 समथिंग काहीतरी आहे ओखाच्या पाठोपाठ. सो या, तर फायनली ओखा एक्सप्रेस आलेली आहे. मोस्ट अवेटेड ब्लॉग होता हा चॅनलचा आणि फायनली हा शूट होतोय. पण ही ट्रेन काय LHB कोचेसमध्ये अजून अपग्रेड करत नाहीये स्वतःला. जनरल कचाकच भरलेले आहेत. आता हालत आहे आमची जाताना. यार एक्सपेक्टेड होतं की ट्रेनला कमी गर्दी असेल, बट ठीक आहे, 4 तासच सहन करायचे. तर अशा प्रकारे आपली ट्रेन निघाली आहे पनवेलवरून आणि जसं मी बघू शकता किती गर्दी आहे आणि आम्ही इकडे बसलो आहे. आशू, कसं वाटते? आणि बघा आपले पंटर लोक, ह्या दोघांना सीट नाही भेटली आहे, बट स्टील ते एन्जॉय करत आहेत. आपले तनिष भाई कसे झोपले ते काढ एकदम, तो ढगातच गेलाय पूर्ण. आणि हे तर उभेच आहेत कधीपासून, त्यांना रात्रभर झोपायचंच नाही आहे. जाडू. तर मित्रांनो, आपण बघतोय हा विशाल जो आहे तो मस्त एक सीट पकडून झोपलेला आहे आणि त्याचा खालचा पण झोपला आहे, लाल टी शर्टवाला त्यांनी छगन, आणि ही पण ताई झोपले. तर ट्रेनचा फर्स्ट स्टॉप माणगाव आलेला आहे आणि इकडे बघा अर्धी पब्लिक खाली होते. आता हळूहळू इकडे माणगाववाले जास्त असणार मला माहिती होतं आणि मी उतरू नाही शकत खाली कारण माझी सीट जाईल. सो दॅट्स वाय या. हो घेतो बघून. हे बघा हे झोपलेले मस्तपैकी. आणि हे तर फायनली आम्ही अशा प्रकारे बाहेर आलेलो आहे आणि तिकडे क्लिअर दिलंय आणि शिट्टी वाजलेली आहे. चला, तर फायनली माणगाव गेलेलं आहे आणि भाई पनवेलवरून फायनली बसलेला आहे. पनवेलवरून तो उभाच होता, आत्ता बसलाय. कुठे खाली लक्ष दे जरा, नाहीतर जाशील. हे बघा इकडे सगळे अशा प्रकारे बसलेत आणि जास्त करून ट्रेन माणगावलाच खाली झाली आहे. हा पण तिकडे ॲड होतं. थंडीत का तुम्हाला थंडी नाही वाजते का? तर हे बघा रात्री मस्तपैकी जेवण चाललंय. काकांनी आणलेलं कोबीची भाजी. येस, आणि त्यांनी रोल करून मस्तपैकी दिलाय. काका तुम्ही कुठे उतरणार? रत्नागिरी. राजापूरला ही ट्रेन नाही थांबत. हा दुसरी कोकण कन्या. असं आहे, आज गर्दी होती म्हणून काकांनी हा चॉईस केला असेल. तुतारीला आणि कोकण कन्याला आज खूप गर्दी असेल म्हणून रत्नागिरीपर्यंत बाहेरच्या ट्रेनने जायचं आणि रत्नागिरीपासून दुसरी ट्रेन. नाईस, खाली भेटते, नाहीतर आहे लाल डब्बा. ठीक आहे. वीरला ही ट्रेन क्रॉसिंगला थांबलेली आहे आणि समोरून आय थिंक आम्ही जसं बघितलं कोकण रेल्वेच्या मॅपमध्ये तसं समोरून मँगलोर CSMT येते, पण ती आता ठाण्यापर्यंतच रन केली जाते म्हणून आपण तिला म्हटलं पाहिजे मँगलोर ठाणे. असं का करत काय माहिती, तिला शॉर्ट टर्मिनेट केलं जातं का मँगलोरला. लाईक आता पहिली ती CSMT होती, ठाण्यावर शॉर्ट टर्मिनेट केलं जातं. पण मँगलोर CSMT आता खूप लेट केली जाते, खूप लेट की लाईक म्हणजे कधी कधी 2 तास 2.5 तास लेट असते ती ट्रेन. काय माहिती, पहिली ती खूप चांगली रन असायचं. आता ती ॲज अन 1-1-3-3 असायची ना ठाणे टुवर्ड्स मँगलोर, तेव्हा ती एकदम टाईम टू टाईम असते. पण जेव्हा ती मँगलोर टू ठाणे बनते ना तेव्हा ती दरवेळी लेट असते. आपल्याला जातानाच काका भेटलेत आणि त्यांच्यासोबत आमचा चांगलं एक बॉन्ड जमलाय आणि ते भजन खूप गातात. सो एक ते आपल्याला अभंग बोलून दाखवणार आहेत. सुंदर ते ध्यान
कटेवरी ठेवोनिया सुंदर ते ध्यान उभे विटीवरी सुंदर ते ध्यान उभे विटीवरी. तर छान काका, छान असा त्यांनी अभंग गायला आहे. तुम्हाला काय 4 शब्द बोलायचे तर तुम्ही बोलू शकता. तुम्ही हे किती वर्ष करता? मी आता 2-3 वर्ष झाली. आता सध्या मला करायला भेटत कारण मी फिल्म्सचं कामं करतो थोडीफार. सो चालू आहे कामं, म्हणजे वेळ मिळेल तसा करतो. अच्छा. ठीक आहे. थँक्यू. चला, तुम्ही कुठे उतरणार? रत्नागिरी. आम्ही पण रत्नागिरीला. चला, मी आहे कणकवलीचा, पण आज आम्ही रत्नागिरीला फिरायला चाललोय. कणकवली आमची सासरवाडी आहे. येस. आता समोरून जी ट्रेन येते ती मला माहिती नाही कोणती आहे, पण ही आहे काय माहिती कोणती, कोकण कन्या आहे. अरे कोकण कन्याला ओव्हरटेक करतायत असं कसं यार? ही पहिली रन होती त्याने, हिला आता पुढे काढणार कोकण कन्याला. यार काय करतायत? आणि आम्ही लेट पोहोचणार. कभी भी लेट पोहोचायची कभी कभी हो. तर आता कोकण कन्या समोर लागलेली आहे आणि स्लीपर मध्ये शिवाय नको घालू रे. पेडणेकर बघ असेल गाडीत नाही. माझा मित्र आहे तो गार्ड म्हणून ह्या गाडीत असेल किंवा दुसऱ्या गाडीत असेल, आय डोंट नो. या गाडीत नसतो. आणि कोकण कन्या बघा स्लीपर आहे हा, आणि पॅक आहे, प्रत्येक स्लीपरचा डब्बा पॅक आहे. हे बघा मजबूत पॅक आहे बाबा. सॅटर्डेला एवढी गर्दी, त्याची ओखा खाली आहे बऱ्यापैकी. सकाळ झाली, बोतीसण्याची वेळ झाली. ते काका हसायला लागले. भेटला हिला गणपती बाप्पा. तर अशा प्रकारे कोणत्या पण वेळेला बोलणार का तू? आपल्याला ओखा एक्सप्रेसला क्लिअरन्स दिलेला आहे आणि आपण चाललोय पुढे. शेवटी कसं साऊथ वाल्यांकडून पैसे घेतले ना कोकण रेल्वेने, मग पहिले हिलाच काढतील. गाडी आणि चला दादा, बाय बाय. भेटू. चला बाय बाय. होऊन जाऊ द्या का, होऊ दे. नाही कळले प्राण याचा कानडा राजा पंढरीचा. कानडा राजा पंढरीचा. अवघे गरजे पंढरपूर. अवघे गरजे पंढरपूर. चालला नामाचा गजर. चालला नामाचा गजर. चालला नामाचा गजर. देवा तुझा मी सोनार. देवा तुझा मी सोनार. तुझ्या नामाचा व्यवहार. तुझ्या नामाचा व्यवहार. देवा तुझा मी सोनार. देवा तुझा मी सोनार. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण. या कोकणात बोल ना जरा, अप्रिशिएट कर. मला येत नाही कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण. टाळ्या वाजवा. तर आता बाहेर संगमेश्वर स्टेशन गेलेलं आहे आणि काही वेळात रत्नागिरी येणार आहे. आणि जसं तुम्ही बघू शकता माझा मुलगा, माझा बेटा तनिष विशाल इसवलकर आणि प्रथमेश विशाल इसवलकर झोपलेले आहेत कुंभकर्णासारखे. तो डारडूर झाला आणि तो माझा तिकडे 3रा बेटा. दाद्या ये दाद्या, रत्नागिरी खेळायला जाऊ दे पुढं कर्नाटकला. वाट काय मी आला झोपलाय. बट काय आयुष्यातून उठलेला वाटतोयस रे. छगन
तो बेटा आहे बेटा. तर आता जसं तुम्ही समोर बघताय तुतारी एक्सप्रेस पास होते समोरून. तुतारी नाही रे, मँगलोर आहे आय थिंक. हां सॉरी, तुतारी मग अशी मँगलोर झाली. आता बिस्किट खाऊया मस्तपैकी आणि जाऊया रत्नागिरीला. तर फायनली आपण रत्नागिरीला पोहोचलेलो आहे आणि आम्ही मस्तपैकी प्रवास केला आहे. कोकण कन्याने जातील टुवर्ड्स राजापूर आणि हे रत्नागिरीचे. हे आपल्याला एक मस्तपैकी अभंग गाऊन दाखवणार आहेत अजून एक. नवतरे काना माझ्या मनात मुळीच नवतरे कृष्णा माझ्या मनात तुझ्यासाठी आले वनात रे काना रे तुझ्यासाठी आले वनात तुझ्यासाठी सोडिले घरदार तुझ्यासाठी सोडिला संसार मुरली वाजवी तो काना कुंजवना मुरली वाजवी तो काना कुंजवना तुझ्यासाठी आले वना. तर काका थँक्यू, तुम्ही एवढं छान भजन गायलं आणि खूप गट्स लागतात का एवढ्या लोकांमध्ये अचानक मध्येच गायला, की म्हणजे बाकी तिथे काही वातावरण वेगळंच आहे प्रवाशांचं आणि इकडे ते भजन गातात, गट्स लागतात. सो तुम्ही पण ब्लॉगर बनू शकता. आणि चला भेटू आपण ब्लॉग आल्यावर बघा, ठीक आहे. खरं तुझा तुमच्या समोर एवढी भजना तुमका ऐकू नाही गेलो आतमध्ये तुमका बोललेलो की माझ्या बाजूकच बसा, तर तुम्ही थंय आतमध्ये काही बाथरूम मध्ये गेलास त्या माकाच नाही माहिती. आम्ही भजना करून करून मचावला. तुमका बोलले ना माझ्या सीटवर बसा, माझ्या सीटवर बसा. ठीक आहे, नेक्स्ट टाइम भेटू आपण. कसं वाटलं तुम्हाला हा प्रवास? मग मस्त ना एकदम. फर्स्ट वाटलं होतं की आमची हालत खराब होणार एकदम. चांगली सोय केलं तुम्ही, भेटलं, आनंद वाटला. ठीक आहे, चला ब्लॉग आल्यावर बघा युट्यूबला. चला बाय, काळजी घ्या. हो. गुड मॉर्निंग. आता आम्ही आलोय पावसला, म्हणजे आम्ही रत्नागिरी बस स्टँड पासून, रत्नागिरी स्टेशन पासून रत्नागिरी बस स्टँडला गेलो. रत्नागिरी बस स्टँड पासून पावसला आलो. आता इथे आम्ही स्वामी समर्थांच्या मठात जाणार, जे खूप फेमस आहे आणि ते तुम्हाला पण मी दाखवणार आहे. आणि इकडनं पुढचे जे आम्ही स्पॉट्स फिरणार आहेत ते पण तुम्हाला सांगणार आहे. सोबत राहा. आता आम्ही नाश्ता केलाय मस्त आहे की पोट भरलं. किती सुंदर मठ आहे, खरंच खूप सुंदर आहे. या तुम्ही आतमध्ये. आणि हे बघा खूप सुंदर आहे आतमध्ये. फोटो व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे, पण खूप सुंदर आहे का, मस्त आहे. तिथे भक्त निवास पण आहे, दाखवतो हळूहळू. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता किती सुंदर मठ आहे, अतिशय सुंदर आहे. मी हायली रिकमेंड करतो, या तुम्ही. अतिशय सुंदर, स्वच्छ आणि नीट अँड क्लीन, असं एकदम डिसिप्लिन. सो तू साईडला हो, काहीतरी चांगलं सांगतोय ना मी. मला पण चांगलं सांगा. काय सांगायचं सांग. ह्या मठामध्ये एकदम शांतता आणि एकदम मन एकदम भारावून जाते आणि त्यामुळे या मंदिराची वाईब एकदम वेगळी आहे. त्यामुळे मी रिकमेंड करतो की आपण इथे यावं आणि मनसोक्त दर्शन घ्यावं. ॲक्च्युली मी मगाशी चुकीचं बोललो, स्वामी समर्थांचं मठ नाही आहे. हां, स्वामी कुठलं यांचं मठ आहे. आणि हे बघा इकडे पाठीनं छान असे काकड्या आणि लावल्या आहेत वेली, एवढ्या सुंदर वाटत आहेत ना त्या. बघा किती आहेत, अतिशय सुंदर आहेत, सुंदर दिसत आहेत. आम्ही पुढे विश्वेश्वर मंदिराकडे आलो आहे. याची रचना एवढी प्राचीन आणि इतकी सुंदर आहे ना, ओल्ड इज गोल्ड बोलतात ना, ते खूप सुंदर वाटतंय मंदिर. तुम्ही या इथे. स्वामींच्या मठाच्या पुढेच आहे विश्वेश्वर मंदिर. अतिशय सुंदर आहे, अतिशय लाकडांनी ते बांधलेलं आहे. तर आम्ही गेलेलो आणि ह्याला इथे ऍक्च्युली आम्ही त्या मंदिरात गेलेलो. ते खूप सुंदर मंदिर आहे का गावदेवीचं, एकदम अतिशय सुंदर आहे. इकडे आलात ना तुम्ही तर या इकडे, अतिशय सुंदर आहे. आम्ही तिकडे जाऊन रिटर्न आलो, तेवढा हा झोपलेला, ह्याला उठून घातला चांगला. आता चला. तर गाईज आता तिथून आपण आलो आहे पूर्णगडवर, स्टॉपची इकडे. आता तिकडनं आम्ही जाणार आहे पूर्णगडवर. सो इकडे आम्ही मला मध्येच सोडलं आणि हे बघू शकता किती सुंदर वाटते. हे तुम्ही जसं रिअलमध्ये एक्सपेक्ट करताय, म्हणजे इन टर्म्स ऑफ की तुम्ही कॅमेऱ्यामध्ये जसं बघताय त्याच्यापेक्षा खूप सुंदर दिसतं हे फील करायला. सो तुम्ही बघू शकता बॅकग्राऊंडला. आपला प्रवास सुरू झालेला रात्री आणि आम्ही झोपलो नाही, काय नाही, कन्सिस्टंट फक्त धावतोय, पळतोय, एक्सायटेड आहे फिरण्यासाठी. कारण ह्याच वयात माणसाने उड्या मारायच्या असतात. आणि आमचा प्रथमेश भाई खाली राहिला आहे,
त्याला चढायला प्रॉब्लेम होतोय कारण त्याला मुलव्याचा प्रॉब्लेम आहे. मुलव्याच्यामुळे त्याला हार्ट अटॅक येऊ शकतो. शांत बस. ऍक्च्युली त्याला हार्टचा प्रॉब्लेम आहे म्हणून त्याला यायला उशीर होतो. आता विशालची फोटोग्राफी चालू आहे तर बघू शकता. आणि ही अश्विनीताई आणि हा विशाल. तर आता आम्ही पूर्ण गडवर पोहोचलेलो आणि किल्ला अतिशय सुंदर आहे. तुम्हाला हायली रिकमेंड करतो तुम्ही या. नीट क्लीन, चारी दिशेने समुद्र, एवढं सुंदर वाटतंय ना. थांबा तुम्हाला दाखवतो. हे बघा किती सुंदर आहे, किती सुंदर. हे बघा हा पूर्ण गड आणि आम्ही टॉपला एकदम. आणि इकडे आंब्याच्या झाड आहेत, तिकडे समुद्र आहे, तिथे पूल आहे आणि इकडे समुद्र. यार किती सुंदर वाटतंय हे सगळं. खरंच अतिशय सुंदर आहे, अतिशय. खरी ब्युटी तर आपल्या कोकणातच आहे. चला आणि खाली उतरतायत आता. तर किल्ला लढून लढून धारात तीर्थी पडलेला आमचा एक मावळा. झोपा काढताना एवढं ब्युटिफुल नेचर आहे आजूबाजूला आणि तुला झोपा काढायच्या आहेत. कशाला आलाय रे तू? खेड मध्येच बरं आहे देवाने. तू भांडुपलाच बरं आहे, भांडुपलाच. कळलं का? तुला आणायला नको. आता शर्टाचं बटन मी ह्यासाठी ओपन केलं कारण खूप गरमी होते मला आणि मी हे बंद नाही करणार आहे सध्या तरी. आणि आता फायनली आम्हाला पूर्णगडवरून आम्हाला कशेळी बीचसाठी बस भेटलेली आहे फायनली. आणि पाऊण तास थांबलो तेव्हा जाऊन कुठे भेटली. सो फायनली यार भेटली. ते बसेस भेटत नाही. इथे आलं तर प्रायव्हेट व्हेकल्सच वापरा तुम्ही. आय हायली रिकमेंड. आणि चला आता बघूया किती वेळात पोहोचवेल ही बस. आणि तिकडचं तुम्हाला सनसेट व्ह्यू दाखवतो. बाकी आपल्याला प्रवासीसाठी काका भेटलेले आहेत कशी घाटपर्यंत. सो तर आम्ही फायनली आलो आहे कशेळी बीचला. ॲक्च्युली हा पॉईंट कसा आहे माहिती आहे का? तिकडे डोंगर आहे, इकडे एक डोंगर आहे. तुम्ही जेव्हा हा पूर्ण समुद्राचा व्ह्यू ना वरतून बघता ना तेव्हा एवढा ऑसम दिसतो ना. ह्याच्या रील्स तुम्ही बघितल्या असतील कारण ॲक्च्युली खूपदा जे इंस्टाग्रामवर रील्स आहेत, रील्समुळेच हे सगळं हे फेमस झाले 2016 पासून. म्हणजे तेव्हा रील्स नव्हते, तेव्हा टिकटॉक होतं. पण एवढा सुंदर पॉईंट आहे ना या इथे पण मला जास्त करून ते आवडलं, किल्ला आवडला. तर मगाशी हा जो तुम्हाला ड्रोन दिसतोय ना तो उडवलेला मजबूत वरती. हा बघा तुम्हाला समोर दिसत असेल आणि खूप वरती गेलेला, दिसत पण नव्हता. तर त्याला विचारलं, त्याला ॲक्च्युली GPS असतं, त्याने तो रिटर्न येतो. सो एक नंबर आहे. तर गाईज मी वरती आलो आहे आणि वरून हा सीन बघा किती सुंदर वाटतोय. आयलँड वाटतंय, पूर्ण आयलँड आणि ते समुद्र. चला आता मुंबईला. तर गाईज आम्ही सगळं फिरून आलो आहे आणि रात्री आता 1 वाजला आणि आम्ही नागपूर मडगाव पकडणार आहे. पाठोपाठ येते बघा ट्रेन. आली जवळ आली. तर गाईज ॲक्च्युली आम्ही फायनली मडगाव नागपूर एक्सप्रेसने नेक्स्ट दिवशी मी मध्ये ब्लॉग शूट नाही केला, पोहोचलो आहे कारण ओखा एक्सप्रेसचा ब्लॉग होता. पोहोचलो आहे कल्याणला आणि आता जाणार आहे विठ्ठलवाडीला. सो थँक्स फॉर वॉचिंग दिस ब्लॉग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन टेक केअर. बाय.